आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो, आपणा सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोते हो, निसर्गानं निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये अनमोल खजिना दडलेला आहे. अनेक नैसर्गिक कलाकृती आपोआप तयार झालेल्या आपल्याला दिसतात. दगडांची धूप होऊन त्यांना अनेक अर्थपूर्ण आकार प्राप्त होतात. डोंगरांच्या कडांना विविध आकार प्राप्त होऊन त्यामधूनही एखादी आकृती तयार झालेली आपल्याला दिसून येते. पाण्याचा साठा असतो, एखादा तलाव असतो, त्याचाही सुंदरसा आकार तयार झालेला आपल्याला दिसतो. श्रोतेहो, निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. मात्र गरज असते ती शोधक नजरेची, कलाकाराच्या नजरेची. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अशाच एका संवेदनशील कलाकारांशी बातचीत करणार आहोत. आज आपल्या भेटीला आले आहेत काष्ठशिल्पकार अशोक जाधव सर. सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. सुरुवातीला आम्हाला तुमचा परिचय जाणून घ्यायला आवडेल. शिराळा तालुक्यातील एक छोटंसं गाव चिंचोली म्हणून आहे. इथं माझा जन्म झाला. अच्छा. आणि तुम्ही काष्ठ शिल्प तयार करताय, काष्ठ कलाकार आहात. हो. तर याची सुरुवात कुठून झाली? लहानपणीपासून काही अशी आवड होती का? वारसा लाभलाय का कलेचा? नाही, माझं गाव चिंचोली हे सांगली जिल्ह्यातील एक कुस्ती क्षेत्रातलं प्रसिद्ध गाव. अच्छा. माझ्या गावामध्ये घरटी पैलवान, घराघरात एक दोन पैलवान, माझ्याच 3 नंबरचे चुलते वस्ताद, वडील पैलवान आणि यांच्या मार्गदर्शनाखाली मीही कुस्तीचीच धडे गिरवत होतो. अच्छा. 12वीपर्यंत कुस्ती कलेशी तसा काय फारसा संबंध नव्हता, पण शाळेत असताना चित्र चांगले काढत होतो. माझे मोठे भाऊ सुंदर चित्र काढायचे, त्यांची बघून त्यांची प्रेरणा घेऊन मी कधीतरी असे चित्र काढायचो. परंतु माझी सगळी जडणघडण ही कुस्तीमधूनच सुरू होती. मी अपघातानं कलाक्षेत्रात आलो. अच्छा, म्हणजे लहानपणी तुम्ही कुस्तीगीर व्हायचं ठरवलं होतं? हो. माझ्या वडिलांची खूप मोठी इच्छा होती की मी महाराष्ट्र केसरी व्हावं. आणि तशा पद्धतीनं मला खोराक किंवा तशा पद्धतीने माझा सराव चालू होता. तालीम दिली? तालीम गावातच खूप चांगली तालीम होती. माझ्या गावामध्ये लहान गटापासून ते ओपनपर्यंत सगळ्या गटातील पैलवान असायचे. आणि आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये आपले वसंतदादा कुस्ती केंद्रावरती पण सराव करायचो. इथं शांतिनिकेतनला पूर्वी हॉस्टेल होतं, त्या हॉस्टेलवरती आम्ही राहायचो आणि वसंतदादा कुस्ती केंद्रावरती सराव वगैरे करायचो. आणि तसं गाव माझं छोटं आहे, पण कुस्ती क्षेत्रात बघितलं तर गावाचं खूप मोठं नाव आहे माझं. तर वडिलांची इच्छा होती मी पैलवान व्हायला पाहिजे. परंतु मी पैलवानकीमध्ये महाराष्ट्र केसरी झालो नाही, पण चित्रकलेतला मात्र नक्कीच केसरी झालो. कारण इयत्ता 7वी मराठी आपले जे अभ्यासक्रम आहे, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावरती मी इयत्ता 7वीचा चित्रकार म्हणून काम केलं. एक 10 वर्ष अभ्यासक्रमामध्ये माझं नाव घराघरात पोचलं. याचं समाधान माझ्या वडिलांना. जरी महाराष्ट्र केसरी झालो नसलो तरी मी कलाक्षेत्रातून त्यांचं नाव नक्कीच सर्व कलेतून सगळ्या महाराष्ट्रावर पोचवलेलं आहे. बरं. खूप चांगली गोष्ट आहे सर. खरं तर लहानपणी एका वेगळ्या क्षेत्राचं किंवा एका वेगळ्या खेळ हे सुद्धा एक स्किल वर्कच आहे. त्याची तालीम तुम्ही घेतली, तिथं निपुण झालात. पण कसं असतं की कलाकार जो असतो माणसामधला, तो अपघातानं का होईना तो बाहेर येतोच कधीतरी. तो लपून राहत नाही. कलेविषयीची जी आवड असते आणि जी उपजत कला असते एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये म्हणायला हरकत नाही, ती येते बाहेर. ती काही लपून राहत नाही. त्याप्रमाणे तुमची कला ही बाहेर पडली. पण तुम्हाला कधी कळलं की आपण एक चांगले चित्रकार आहोत, आपण चांगली चित्र काढू शकतो? असा एखादा प्रसंग असेल की ज्यातून तुम्हाला समजलं असेल की अरे आपल्याकडे ही पण कला आहे आणि आपण हेही करू शकतो? मी शालेय जीवनात असताना चित्र काढत होतो आणि माझ्या प्राथमिक शाळेमध्येच माझ्या सरांना, म्हणजे माझ्या गुरुजींना ते चित्र आवडायचे. आणि माझ्या जीवनात असा एक प्रसंग घडला की कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती होती आणि आमच्या शाळेमध्ये त्यांचा फोटो नव्हता, परंतु जयंती साजरी करायची होती. मग नारायण लोहार गुरुजी जे होते आमचे, त्यांना माहीत होतं की मी चित्र चांगली काढतो. मग त्यांनी मला सांगितलं की अशोक, तू कर्मवीर अण्णांचं चित्र काढशील का फळ्यावरती? आणि त्यावेळी लाकडी फळे असायचे मोठे. आणि मग त्याच्यावरती मी अण्णांचं चित्र काढलं आणि त्याच चित्राला हार घालून अण्णांची जयंती आमच्या शाळेमध्ये साजरी केली. हा माझ्या जीवनातला खूप मोठा आणि आनंददायी प्रसंग होता. आणि कदाचित तेच अण्णांनी मला आशीर्वाद दिला असेल तेव्हाच, म्हणून मी अण्णांच्याच रयत शिक्षण संस्थेमध्ये आज कला शिक्षक म्हणून काम करतोय निर्विवादपणे. आणि या प्रकारे तुम्हाला कळलं की आपण चित्र चांगली काढू शकतो. मग त्याच्यानंतर काही शिक्षण वगैरे घेतलं?
मी चित्रकलेचं? 12वी पर्यंत कुस्तीच करत होतो. कला क्षेत्रात जाईल किंवा कला शिक्षण घेईल असं मला माहीत नव्हतं. परंतु थोडासा तापट स्वभाव, पैलवानकीमुळे असणारा तो रॅशपणा माझ्या अंगामध्ये होता आणि थोडंसं माझ्या मोठ्या भावाबरोबर माझी खूप काळजी किंवा लाड करत होते माझे घरचे सगळेच. परंतु थोडंसं आमचं दोघांचं असंच काहीतरी खटके उडले आणि बरोबर म्हणजे आपल्या जीवनात जे परमेश्वरानं संचित ठेवलं ते आम्हाला मिळत असतं किंवा अपघातानं आपण म्हणतो, परंतु हे सगळं संचित जे आहे ते ईश्वरानं आपल्या ठेवलेलं असतं आपल्या भाग्यामध्ये. आणि त्याच वेळेला माझे मामे भाऊ कॉलेजची एक जाहिरात घेऊन आले कला मंदिरची आणि मला म्हटले की तुझी चित्रकला चांगली आहे, तू या कोर्सला जातोस का? आणि तेव्हा मी ठरवलं ठीक आहे म्हटलं जातो. घरात तर मला आता ठीक आहे म्हटलं नाही, मला बाहेर पडायचंच आहे. आणि जेव्हा मी कला मंदिरला ॲडमिशन घेतलं आणि मी पहिल्यांदाच गावातून बाहेर पडलो होतो, माझ्या घरापासून लांब गेलो होतो. आणि तेव्हा तिथं राहणं हे मला अवघड जात होतं आणि म्हणून माझे गावाकडचे मित्र संजू महाजन आणि वसंत मोहिते हे दोघं मित्र 1-2 आठवडे माझ्यासोबत राहत होते कोल्हापुरात. आणि आणखी अशा प्रकारे माझी कला शिक्षणाची सुरुवात झाली. परंतु 1-2 महिने गेले तेव्हा माझ्या त्या वर्गातले 3-4 विद्यार्थी सोडून गेले की हे आपणाला काही जमणार नाही. आता माझी अशी पंचायत झाली की मी घरातून रागवून बाहेर पडलोय, स्वतःच्या इच्छेनं बाहेर पडलोय आणि आता परत पळून जाणं आपणाला जमणार नाही म्हणून परत पळून जाणं हे मला शक्य नव्हतं. कारण पैलवानकीनं आम्हाला जिद्द